नमस्कार मित्रांनो, आनंदी या नवीन मालिकेत आपण पाहणार आहोत की साहेबांनी आबा जाधव आणि त्याच्या मोठी नातीला कामावरून काढून टाकलं. हे नक्की कारस्थान झालं तरी कसं, हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे शिर्के गोविंदच्या बायकोला आणि मुलाला घरी घेऊन येतो. शिर्के गोविंदला म्हणतो, ज्या फॅक्टरीमुळे तुमच्या घराची चूल पेटतीये त्या फॅक्टरीत तू आग का लावायला आहेस? शिर्के खूप रडतो आणि म्हणतो, चूक झाली मालक, प्लीज मला माफ करा. आता मालक शिर्केला प्रश्न विचारतात की शिर्के, सगळ्यात मोठं दुःख कोणतं? तेव्हा मालकच म्हणू लागतात, आपलं कुटुंब जिवंतपणे आपल्या जवळ नसतं, त्याची जाणीव हीच तुझी शिक्षा. हे ऐकून शिर्के खूपच घाबरतो. मालक म्हणतात, तुझ्या कुटुंबाला आज गाव सोडून निघायचंय. गोविंद म्हणतो, मालक, माझ्या आईच्या दवाखान्याचा खर्च, मुलाच्या शिक्षणाचा खर्च हे सगळं मला बघावं लागतं, मला माफ करा, असं करू नका. त्यावेळी शिर्के स्वतःच्या हाताने स्वतःला मारत असतो, कारण शिर्केनी केलीच असती एवढी मोठी चूक. तेव्हा मालक शिर्केला सांगतात की ह्यांच्या आईच्या दवाखान्याचा आणि मुलाच्या शिक्षणाचा खर्च आपली कंपनी करेन, या कुटुंबाला कसलाही त्रास होता कामा नये. आता गोविंदची बायको मालक समोर हात जोडून म्हणते, मालक साहेब, इतके वर्ष तुमचं मीठ खाल्ले, आजपर्यंत तुम्ही आम्हासनी काय बी कमी पडू दिले नाही. आमच्यासारखे शेकडो कुटुंबे उभी आहेत ते ह्या कंपनीमुळेच. त्यामुळे तुम्ही सांगाल आम्ही ते मानायला तयार आहोत, कारण ह्यांनी जी चूक केली ती माझ्या मुलाने करू नये. तेव्हा मालकाचा प्रेमळ स्वभाव बाहेर येतो. मालक शिर्केला म्हणतात, ह्यांना जेवल्याशिवाय पाठवू नका. तर दुसरीकडे आनंदीचे शिक्षक घरी आलेले असतात आणि त्याच वेळी आनंदी पण घरी येते. आनंदी म्हणते, आजचा दिवस चांगला नाही. आबा ओरडून म्हणतात, पण आज जे काय झालं त्याच चुकीला शिक्षा मिळणारच. त्यावेळी आबा आरतीला इशारा करतात आणि म्हणतात, ते घेऊन ये. आता आरती साखरेची वाटी आबाच्या हातात देते. त्यावेळी आबा आनंदीला म्हणतात, हात पुढे कर. आनंदीला वाटत असतं की आता आबा मला काठीने मारणार, पण त्यावेळी आनंदी हात पुढे करते. नेमकं त्याच वेळी आबा तिला साखर चारतात. आता आबा म्हणतात, होय आनंदी, तू पास झालीस. आनंदीचे शिक्षक सांगू लागतात, हीच गोड बातमी सांगण्यासाठी मी इथं आलो होतो आणि तू पास झाली नाही तर केंद्रात पहिली आली. आता आनंदीचे शिक्षक म्हणू लागतात, तुम्ही दोघं शाळेत का आला नाही? तेव्हा आनंदी सगळं काही खरं सांगणारच असते. तेव्हा आर्ची तिला थांबवते. आता आर्ची म्हणू लागते, आम्ही वेळेतच निघालो होतो, पण ललितचा टायरच पंक्चर झाला. तेवढ्यात शिक्षक म्हणू लागतात, जाऊ दे ते आता, तुम्ही हे बघा. म्हणून असं शिक्षक आनंदीला तिची मार्कशीट देतो आणि म्हणतो की सही कर इथं. आता आनंदी मार्कशीटवर सही करते. दुसरीकडे मालक साहेबांना 10वी डील भेटलेली असते. मालक शिर्केला म्हणतात, अभिनंदन शिर्के. आता मालक अशी पेनची शाही अंगुठ्याला लावतो आणि त्या डीलला अंगुठा देऊन ती डील स्वीकार करतो. इकडे आबा आर्चीला सांगतात की अख्ख्या गावात पेढे वाट आणि कळू दे सगळ्यांना की माझी मुलगी केंद्रात पहिली आली आहे. तेव्हा आनंदीचे शिक्षक तिला सांगू लागतात की हे 85% फक्त आकडा नव्हे तर ही तुझी जिद्द आहे. आता आबा म्हणू लागतात, काय ओ मास्तर, आई बापांचं छत गेलं पोरींवरचं, पण पोरीनं जिद्द नाही सोडली. शिक्षक म्हणतात, अहो आबा, आनंदीला देवाने सल्लग बुद्धी दिली, या रक्तासारखी पोर आहे तुमची. इकडून आरजी म्हणते, बरं, तुम्हा लोकांचं कौतुक करून झालं असेल तर आपण काहीतरी खाऊया, माझ्या पोटात कावळे ओरडू लागले. तेव्हा आबा म्हणू लागतात, ती फाईल बरोबर शिर्के साहेबांच्या हातातच दिली ना? आरतीला कळून चुकतं. ती म्हणते, दोघींच्या तोंडाला कुलूप कस काय भानगडे? आरची खोटं सांगू लागते की अहो बाबा, आम्ही बरोबर शिर्के साहेबांच्या हाती फाईल दिली. आता आपल्या घरी शिक्षक आले, त्यांना चहा पाणी नको का करायला? असं म्हणून ती विषय बदलते. आरची आनंदीच्या कानाजवळ जाऊन म्हणते, वाचलो. दुसरीकडे मालक कंपनीमध्ये असतात. शिर्के म्हणू लागतो, आजचा दिवस आपल्यासाठी खूप आनंदाचा आहे, कारण आपल्याला 10वी डील मिळाली. त्यावेळी मालक म्हणतात, तो फोटो जागचा हलणं ते अशुभ आहे. माझ्या परवानगीशिवाय तिकडं हवा बी फिरकत नाही, मग फोटो कसा काय तिरका झाला? आता मालक शिर्केला जाब विचारतो, त्या पोरी घरात कशा काय शिरल्या आणि त्यापेक्षाही ऑफिसच्या फायली घरात कशा काय? मालक जोरात ओरडून म्हणतो, आबा जाधवची कितवी वेळ आहे? तेव्हा शिर्के खूप घाबरतो आणि म्हणतो, तिसरी. शिर्के म्हणतो, पण कसंय, आबाचं जरा वय झालंय, कामाचा ताण जास्तीत झेपत नाही, आपलं काम वेळेत पूर्ण व्हावं म्हणून ती फाईल घरी घेऊन गेले. मालक शिर्केला सांगतात, काम झेपत नसल तर घरी बसावं आणि कंपनीचे नियम पहिले आणि नंतर माणूस. तेव्हा शिर्के म्हणतात, आबांनी कंपनीसाठी खूप कष्ट केलेत, जुना जाणता माणूस आहे. आता मालक शिर्केला आदेश देतो की आत्ताच्या आत्ता आबा जाधवला माझ्यासमोर आणा. आता शिर्के आबा जाधवला आणण्यासाठी जातच असतो. तेवढ्यात मालक म्हणतात, तुम्हाला त्यांना काय बोलण्याची गरज नाहीये, जे काय असेल ते मीच बोलतो. त्यावेळी शिर्के हो असं म्हणतो. इकडे आनंदी आर्चीला म्हणते, अगं ये आर्चे, आपण खोट्यावर खोटं बोलतोय, माझ्या तर मनात पाल चुकचुकते अगं, आपण रागाच्या भरात आबांना उलट सुलट काय सांगितलं तर? आर्ची म्हणते, झालं तुझं. अगं ते मालक मोठी माणसं आहेत, कशाला ह्या लहान सण गोष्टीत पडतील, आणि जर काही व्हायचंच असतं तर त्यांनी हवेलीवरून कधीच फोन आला असता आपल्याला, पण आता तसं काही झालं नाहीये, मग कशाचं टेन्शन? आता टेन्शन खल्लास. आरती म्हणते, आरची, आनंदी किचन मध्ये काय खुसर चाललीये?
तो शिरा गार होईल, या लवकर इकडं. आता आरती सर्वांना शिरा देत म्हणते, काय बोलत होता ग तुम्ही किचन मध्ये? तेव्हा आरची परत खोटं सांगते की ती रामनवमीची जत्रा आहे ना, मग त्यात काय खरेदी करायचं आणि काय नाही करायचं हेच बोलत होतो आम्ही. आता आबा आनंदीला स्वतःच्या हातून शिरा भरवत असतात. आनंदी म्हणते, खरं तर आबा तुमचेच आभार मानले पाहिजे. डोळे नसूनही जग जिंकता येतं हा विश्वास तुम्हीच दाखवला, म्हणून मी ग्रॅज्युएट झाले. शिक्षक आबाची तारीफ करत म्हणतात, अहो आबा, साड्या विणणारे खूप पाहिलेत, पण तुम्ही नाती विणलीत. बरं आता मी येतो. आणि आनंदी, पुढच्या वाटचालीसाठी तुला हार्दिक अभिनंदन. इकडे आरची रुसून खुर्चीवर बसते. तेव्हा आरती म्हणते, अगं बया, हे आपलं बुटुक वांग का फुगून बसलंय? आरची म्हणते, मगापासून बघायलीस मी दीदी आबाच्या पाया पडली, ताईचे आभार मानले, पण मला कोणी थँक्यू पण नाही बोललं. आनंदी म्हणते, हो ग, तुला तर सर्वात मोठं थँक्यू, कारण माझी परीक्षा चालू असताना त्या बुटू वांग्याने मला बिलकुल त्रास नाही दिला आणि मला शांतपणे अभ्यास करून दिला. त्यानंतर आबाच्या नाती इकडे दंगामस्ती करतच असतात. आता आबा देवाला मागणं करतात की ह्या माझ्या हसत्या खेळत्या गोकुळाला कोणाची नजर नको लावू. तेवढ्यात शिर्के आपली गाडी घेऊन येतो. गाडीतून खाली उतरून आबा जवळ जाऊन म्हणतो, आबा, तुम्हाला मालकांनी अर्जंट बोलवलंय. त्यानंतर आबा आणि शिर्के मालकाच्या कंपनीत पोहोचतात. मालक आबाला म्हणतो, चूक आणि अपराध ह्यांच्यातला फरक माहितीये का जाधव? चूक सुधारता येते, पण अपराध भोगायला लागतो. ही फाईल घरापासून इथे आली तरी कशी? तेव्हा आबा म्हणतात, ते काय ना, काम लवकर उरकायचं म्हणून मी घरी घेऊन गेलो होतो. ती फाईल मी शिर्केंच्याच हातात देणार होतो, त्यामुळे नातींना पाठवलं. काही चुकलंय का मालक? इकडे आनंदी आरतीला सांगते, चूक नाही, अपराधच घडलाय ग. तेव्हा आरती म्हणते, आता तरी सांगा काय झालंय? आनंदी सांगू लागते की ती फाईल पोहोचली, पण आम्ही आमची मर्यादा ओलांडली. आरची म्हणू लागते, माझ्या हट्टी पायी आम्ही मालकांच्या हवेलीत शिरलो. आता आनंदी म्हणते, अरे देवा, हे काय केलं तुम्ही? इकडे मालक आम्हाला ओरडून म्हणतो, माझ्या परवानगीशिवाय माझ्या घरात शिरण्याची हिंमत तरी झाली कशी? आता आबा म्हणू लागतो, साहेब, लेकरांची जात आहे, रंगाला मोहक झाला असेल, माफ करा साहेब, हवं तर मी तुमच्या पाया पडतो. तेव्हा मालक त्यांच्याकडे पाठ करत म्हणतो, उद्यापासून तुम्ही आणि तुमची नात उद्यापासून कंपनीच्या पायरी चढायची नाही. तुमची सेवा इथेच संपली. युगंधर निंबाळकर फक्त कंपनीच्या हितांचा विचार करतो. आता तुम्ही या. आणि मालिकेचा शेवट इथंच होतो. पुढील भागात आबा आरतीला म्हणतात, ह्या दोघींना बी कळता कामा नये की आपली नोकरी गेली आहे. तर दुसरीकडे युगंधर निंबाळकरला प्रत्युत्तर देण्यासाठी नवीन कॅरेक्टरची एंट्री झालीये. प्रेक्षकांनो, जर तुम्हाला पुढील रिव्ह्यू पाहिजे असेल तर आनंदीसाठी एक कमेंट नक्की करा आणि त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा, जेणेकरून अशीच रिव्ह्यू तुम्हाला मिळत राहतील.